हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2020 साली झालेल्या एलटी बॉक्स नॉर्वे चेस स्पर्धेमधील सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला आर्यन टारी. तर या सामन्यामधली विनिंग मूव जी आहे ती अतिशय अमेझिंग आहे आणि जी शोधणं हे तुमच्यासाठी देखील एक चांगलं पझल असू शकतं. तर असं या डावात नेमकं काय झालं होतं ते आपण बघू. डावाची सुरुवात कार्लसनने केली. E4, E5, नाईट F3, नाईट C6 आणि ही नॅचरल ओपनिंग आहे फॉर बिशप B5 म्हणजेच रुई लोपेज अटॅक. काही ठिकाणी याला स्पॅनिश अटॅक असं सुद्धा म्हणतात. पुढची चाल होती A6 मॉर्फी डिफेन्स, बिशप A4, नाईट F6, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7, D3, B5, बिशप B3, D6, A4, बिशप D7, C3, नाईट A5, बिशप A2, C5. म्हणजे तुम्ही जर या सगळ्या ओपनिंग बघितल्या तर दोन्ही खेळाडूंनी आपले मोहरे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार विशेष असं वेगळं असं काहीही नाही आणि हा एक क्लासिकल सामना आहे ज्यामध्ये चेस इंजिनच्या ज्या प्रिपेअर लाईन असतात त्या वापरल्या जातात. त्यामुळे आजकालच्या काळामध्ये क्लासिकल गेम्सची जी सुरुवात असते ती असंख्य वेळा अतिशय शांत सुरुवात असते. सुरुवातीच्या 15-20 चालींमध्ये कोणताही प्लेअर फार काही वेगळं आत्ता तरी करत नाही. पुढची चाल होती बिशप G5, कॅसल बाय ब्लॅक, नाईट B2 D2, रुक B8, 8x B5, 8x B5, रुक E1, B4, नाईट C4, नाईट टेक्स C4, बिशप टेक्स C4, B टेक्स C3, B टेक्स C3, क्वीन C7. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी आता ए आणि बी कॉलम वरची प्यादी एक्सचेंज केलेली आहेत आणि दोन्ही कॉलम आता दोन्ही प्लेयर्सच्या कंट्रोलसाठी ओपन आहेत. पुढची चाल होती क्वीन C2, बिशप B5, बिशप टेक्स B5, रुक टेक्स B5, बिशप टेक्स F6, बिशप टेक्स F6, नाईट D2, क्वीन C6, क्वीन A4. क्वीन A4 ही चाल खेळून तुम्ही पाहिलं तर काळ्या हत्तीला ट्रॅप करण्याचा प्रयत्न आहे, पण अर्थात अजूनही काळ्या प्लेअरला कसलाही धोका नाहीये. पुढची चाल होती रुक F2 B8. आता मॅग्नस कार्लसनने ए कॉलमवर तर आर्यन टारीने बी कॉलम वरती पूर्णपणे कंट्रोल मिळवलेला आहे. त्यानंतर नाईट C4, बिशप E7, G3 आणि G3 ही जी चाल होती ती म्हणजे आपल्या राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन करायचा आधीच एक प्रिकॉशन म्हणून की जेणेकरून दोन्ही हत्ती जे आहेत ते शेवटच्या रो मधून पुढे जाऊन अटॅक करू शकतील असा कार्लसनचा प्लॅन असू शकतो. ज्याला आर्यन टारीचं उत्तर होतं क्वीन C8, ज्यानंतर क्वीन D1, G6 आणि आता काळ्या प्लेअरने सुद्धा G6 चाल खेळली. त्याचाही सेम प्लॅन आहे, राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन करून ठेवायचा म्हणजे बॅक रँक विकनेस राहत नाही. पुढची चाल होती किंग G2, बिशप F8, क्वीन F3, रुक B3, रुक E2 C1, क्वीन E6, रुक A7. आता रुक A7 या चालीनंतर तुम्ही पाहिलं तर पांढरा हत्ती आणि पांढरा वजीर हे दोन्ही F7 प्यादावरती डबल अटॅक करत आहेत. आता काळजी काळ्या प्लेअरला घ्यावी लागेल कारण चुकीची चाल खेळली तर राजा चेकमेट होऊ शकतो. पुढची चाल होती रुक 8 to B7 आणि लगेचच हत्ती एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे बिकॉज काळ्या प्लेअरला सुद्धा कंटिन्यू F7 प्यादावरती लक्ष ठेवायचं नाहीये. तर रुक टेक्स B7, रुक टेक्स B7 हत्ती एक्सचेंज केलेला आहे. आता काही काळापुरती तरी F7 प्यादाची काळजी करावी लागणार नाही. पुढची चाल होती रुक A1, H5, रुक A8, किंग G7 आणि किंग G7 चाल खेळण्यामागे कारण हेच आहे की ब्लॅक बिशप जो आता F8 घरावर आहे तो पिन राहू नये, तो गरज पडली तर दुसरीकडे हलवता आला पाहिजे. पुढची चाल होती नाईट E3, रुक C7, नाईट D5 आणि नाईट D5 ही अमेझिंग म्हणजे चाल सोपी आहे पण त्याची घोड्याची पोझिशन मात्र अमेझिंग आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या
आता हा ऑक्टोपस नाईट झालेला आहे, तो हत्तीवर तर अटॅक करतोच आहे, पण आजूबाजूचे सगळे काळे स्क्वेअर कंट्रोल करतोय. ज्यावेळी सी आणि ई दोन्ही कॉलमवरची प्यादी जी आहेत ती पुढे आलेली आहेत, म्हणजेच पांढऱ्या घोड्याला तिथून हटवायला प्यादांचा वापर करता येणार नाही. काळ्या खेळाडूकडे काळा उंट आहे, त्यामुळे पांढऱ्या घरावरचा घोडा हलवता येणार नाही. आणि आता हा घोडा सगळे स्क्वेअर कंट्रोल करतोय. D5 स्क्वेअरवरचा घोडा आत्ता बोर्डवरचा प्रॉबब्ली द मोस्ट पॉवरफुल मोहरा आहे. दुसरा कुठलाही मोहरा आत्ता इतक्या जागा कव्हर करत नाहीये. सो तुम्हाला या जागेचं इम्पॉर्टन्स लक्षात आलं असेल. पुढची चाल होती रुक C8, रुक A7, पुन्हा एकदा F7 प्यादावर अटॅक आहे. रुक B8, H3, रुक D8, G4, H takes G4, H takes G4, रुक D7, पुन्हा एकदा रुक एक्सचेंजची ऑफर आहे. कार्लसनची चाल होती रुक A8, F6, G5 आणि आता कार्लसन हळूहळू F कॉलम जो आहे तो एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यानंतर F5, पण टारीने ते लक्षात घेऊन लगेचच काही एक्सचेंज केले नाहीत, त्याने F कॉलम बंद ठेवायला प्रेफरन्स दिलेला आहे. ज्यानंतर क्वीन H3, रुक F7. आता रुक F7 ही चाल खेळल्यानंतर या परिस्थितीमध्ये मॅग्नस कार्लसनने एक अमेझिंग विनिंग मूव्ह शोधून काढली. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ही जी पोझिशन आहे या परिस्थितीमध्ये ह्या डावातली विनिंग मूव्ह शोधून काढायचा प्रयत्न करा. रेडी? ती विनिंग मूव्ह होती रुक E8. आणि ही विनिंग मूव्ह यासाठी आहे की तुम्ही जर पाहिलं तर रुक E8 या चालीनंतर मॅग्नस आपल्या हत्ती सॅक्रिफाईस करतोय. आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर पाहिलं तर काळा वजीर जो आहे तो हत्ती मारू शकतो किंवा बाजूला जाऊ शकतो. आपण हे बघू, जर वजीर बाजूला गेलं तर काय व्हेरिएशन होऊ शकतात. समजा वजीराकडे सेफ जागा एकच आहे म्हणून तो गेला क्वीन D7 वरती, तर या अशा परिस्थितीमध्ये मॅग्नस जो आहे तो हत्तीने उंट मारू शकतो. व्हेरिएशन वेगवेगळी होऊ शकतात पण उंट मारू शकतो. आता हत्तीने हत्ती मारायचा किंवा राजाने हत्ती मारायचा. जर इन केस राजाने हत्ती मारला तर मोठी चूक होईल. क्वीन H8 हा चेकमेट होईल, म्हणजे राजाने हत्ती मारणं तर शक्य नाही. म्हणून समजा हत्तीने हत्ती मारला तर काळ्या प्लेयरला क्वीन H6 चेक या अशा प्रकारच्या चेकला तोंड द्यावं लागू शकतं. ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा आता काळ्या घरात येऊ शकत नाही, त्याला पांढऱ्या घरात जावं लागेल. ज्यानंतर कदाचित मॅग्नस जो आहे तो पुन्हा वजीराने चेक देईल. काळ्या राजाला पुन्हा एकदा लांब पळून जावं लागेल. ज्यानंतर एक प्रकारची अशी किंग हंट चालू होईल. तुम्ही जर बघितलं तर ही परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की हा अशा प्रकारचा चेकमेट बोर्डवरती बघायला मिळू शकतो. किंवा तुम्ही कुठलं वेगळं व्हेरिएशन सुद्धा असेल तर ट्राय करून बघा. रुक टेक्स F8 नंतर हत्तीने हत्ती न मारता किंवा राजाने हत्ती न मारता अजून वेगळी कुठली चाल असेल तर खेळून बघा. मी तुम्हाला आत्ता 2 व्हेरिएशन दाखवली, पण ही मूव्ह किती महत्वाची होती हे तुमच्या लक्षात आलं असेल. सो रुक E8 ही चाल कार्लसनने खेळली. आत्ता आपण हे बघितलं की वजीर बाजूला घेतला तर हत्ती काय करू शकतो. म्हणून काळ्या खेळाडूने वजीराने पांढरा हत्ती मारला, क्वीन टेक्स E8. ज्यानंतर मॅग्नसची चाल होती क्वीन H6 चेक, किंग G8, क्वीन टेक्स G6 चेक, किंग H8. आणि किंग H8 चुकीची चाल आहे. खरं तर ही चाल यासाठीच खेळली गेली की क्वीन टेक्स G6 नंतर समजा हत्ती मध्ये आला असता तर कदाचित असं झालं असतं की मॅग्नसने यानंतर हा अशा प्रकारचा फोर्क दिला असता. ज्यानंतर काळ्या राजाला कंपल्सरी आत यावं लागेल. हा पुन्हा एकदा आपल्याला चेक बघायला मिळेल. आता राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून हत्तीला मध्ये यावे लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकेल. तर हे अवॉइड करण्यासाठीच कदाचित
क्वीन H6 चेक नंतर किंग G8, क्वीन टेक्स G6 चेक आणि किंग H8 ही चाल खेळली गेली, जिथे हत्ती किंवा उंट मध्ये आणला नाही. आणि त्याचबरोबर क्वीन टेक्स G6 चेक यानंतर हत्तीच्या ऐवजी जर उंट मध्ये आणला असता तरीही नाईट F6 चेक अशा प्रकारचा चेक बघायला मिळाला असता, जिथे हत्ती आणि वजीर आणि राजाला फोर्क आहे. म्हणून जर हत्तीने घोडा मारला तर दोन ऑप्शन आहेत. पहिल्यांदा क्वीन टेक्स E8 चेक, राजाला कंपल्सरी पुढे यावं लागेल, ज्यानंतर रुक टेक्स F6 आणि ही पोझिशन जी आहे ती पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली पोझिशन आहे. सो एकंदरीतच क्वीन टेक्स G6 यानंतर हत्तीमध्ये घेऊ दे किंवा उंट मध्ये घेऊ दे, काहीही जरी मध्ये घेतलं असतं तरीही काळा राजा नक्कीच चेकमेट झालाच असता. सो किंग H8 ही चाल खेळली, ज्यानंतर कार्लसनची चाल होती नाईट F6 आणि ही चाल खेळल्यानंतर आर्यन टारीने आपली हार मान्य केली. बिकॉज तुम्ही जर आता पाहिलं तर हत्तीने जर घोडा मारला तर वजीर काळ्या वजीराला मारेल, म्हणजेच ही गेम सुद्धा आता पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मध्ये आलेली आहे. उंट पिन असल्यामुळे उंट हलवू शकत नाही आणि हत्तीला कंपल्सरी उंटाला सपोर्ट द्यावा लागणार आहे, पण प्यादामुळे हत्ती देखील F6 कॉलमवर राहू शकत नाही. तो कदाचित कुठेही नाही आणि ऍक्च्युली कुठलीच जागा सेफ नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर हत्तीच्या देखील सगळ्या जागा प्यादी किंवा वजीराने कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे हत्ती देखील मारला जाणार, उंट देखील मारला जाणार. सो हे असं व्हेरिएशन होऊ शकतं. म्हणूनच हे सगळं लक्षात घेऊन नाईट F6 या चालीनंतर कार्लसनच्या अपोनंटने आपली हार मान्य केली आणि मॅग्नस कार्लसनने हा अमेझिंग गेम जिंकला. आणि या गेम मध्ये सर्वाधिक चर्चेची चाल होती ती म्हणजे रुक E8 हे कार्लसनचं रुक सॅक्रिफाईस. मी तुम्हाला मगाशी व्हेरिएशन्स दाखवली, तशी व्हेरिएशन तुम्ही देखील ट्राय करून बघा. कदाचित आपण बघितलं की हत्ती मारला तर प्रॉब्लेम काय येऊ शकतो. कदाचित काळ्या प्लेयरने हत्तीमध्ये घेतला असता, पण तरी देखील नेमकं काही सांगता येत नाही, कारण वजीराने पुन्हा चेक दिला असता. आता पांढऱ्या राजाला पुन्हा कंपल्सरी आत जावं लागेल आणि हे असं काहीतरी व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल, जिथे वजीराने कदाचित उंट मारला असता आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असा. सो ऑलमोस्ट एकूण एक व्हेरिएशनची जी होती ती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली होती. तुम्ही देखील रुक E8 या परिस्थितीमधली वेगवेगळी व्हेरिएशन्स काय होऊ शकतात हे शोधून काढायचा प्रयत्न करा आणि माझी खात्री आहे की तुम्हाला अतिशय चांगली व्हेरिएशन्स नक्की सापडतील. तर हा तो गेम होता जो अल्टीबॉक्स नॉर्वे चेस चॅम्पियनशिप मध्ये खेळला गेला होता आणि मॅग्नस कार्लसनने विनिंग स्ट्रीक संपल्यानंतर देखील आपला फॉर्म कायम ठेवलेला आहे. एक गेम तो जरूर हारला, पण त्यानंतर त्याने हा अतिशय अमेझिंग गेम जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.